हाँ, जय गुरु। जय गुरु। अं, तर कुठलं सुरू होतं? भरतस्य सैन्यपारस्य. ठीक आहे. किती श्लोक झाले होते आपले? 9 श्लोक झाले होते ना? ऐकू येत आहे का माझं? 9वा नव्हता झाला सर. 9वा नव्हता झाला का? हो, ठीक ऐकू आहे. येते. हा. नववा झाला होता. ओके. हा. अं, का झाला होता मला वाटतं. हा, ते कच्चितचं कच्चित मला म्हणजे हं, काय काय हा, कच्चित म्हणजे काय किंवा कसं. हो. असं कुठे म्हणजे आलंय का असं? भगवद्गीतेत आहे सर. कच्चित. 6व्या अध्यायात आहे. हा. अच्छा. तर ठीक आहे. कच्चित म्हणजे होप सो दिलाय, तर आशा आहे की असं होईल का त्याचं? नाही आशा नाही नाही आहे की ते काय चांगले किंवा असतील. कसं असं. नाही नाही, असं नाही नाही नाही, नसतंय. पण तो विचारतोय पण ना, तो तो प्रश्न म्हणजे विचारतोय ना. पण तसे डायरेक्ट प्रश्न म्हणून पण नाही, तो अंदाज बांधतोय फक्त की हे ठीक आहेत हो ना. पण ते अंदाज जरी बांधला ना तरी कच्चीचा अर्थ काय किंवा कसं किंवा का असं आहे. का तर नाही होणार. हा, कच्चितचा कश्चित आहे, कच्चित नाहीये. हो. हम्म. हो, तेच म्हटले मी. आशा आहे की असं तो आशा व्यक्त करतो की हे चांगले आहेत, ते सगळं ठीक आहे असं. बघा, आपण पुढे तर बघितल्यावर 8व्या कळेल की. श्लोकात कच्चितच आहे ना. हो, 8व्या पूर्ण. श्लोकाची सुरुवातच कच्चिद विनय संपन्नः कुलपुत्रो बहुश्रुतः अनसूयरनदृष्टा द्रष्टा सकृतस्ते पुरोहितः. म्हणजे पण ते कच्चित पासून कच्चित आहे. सुरुवातच आहे. नाही, हा कच्चित आहे, आणि कच्चित. आपण जे आधी झालेलं ते कच्चित, ते वेगळं आहे. हा 7व्या श्लोकात पण कच्चिद आहे. नाही नाही, सगळ्या कच्चितच. श्लोकात आहे. सगळ्या श्लोकात आहे आठव्या. कच्चितचे म्हणून. हा मग ते कच्चित जेव्हा कच्चित आहे ना, कच्चित हा शब्द आलाय तेव्हा त्याचा भगवद्गीतेमध्ये अर्थ दिलाय का कसा कस किंवा काय असं. म्हणजे नाही पण म्हणजे असं नाही. प्रश्न जेव्हा विचारतात साधारण. हा. नाही, तसं नाही. तुम्ही हे बघा, डिक्शनरीत वगैरे बघा आणि तुम्हाला कळेल हम्म, की असा काही शब्दच हम्म. नाहीये. नाही नाही पण आता हे बघा ना, माझ्याकडे ही भगवद्गीता आहे. त्याच्या अर्थासकट आहे. 6व्या अध्यायामध्ये कच्चिद हा शब्द आलेला आहे. हा. कच्चिन्नो भय विभ्रष्ट छिन्ना भ्रमिव नश्यति. पर्पलचा लाईट कलर करून टाकले एकदम. व्हाईट अलाउड नाहीये पण हे अलाउड आहे. कोणाचा तरी आवाज येतोय. हो. कोणाचा तरी आवाज येतो, बरोबर आहे. पण प्रत्येक ठिकाणी शब्दाचे अर्थ वेगळे होत असावेत. इथे त्याला विचारायचंय की हे ठीक आहेत ना, हे तू केलंय हा ना, असं तसंच त्याला आहे. म्हणायचंय ते. हा हा. बरोबर आहे ना, तसंच. हा तसंच म्हणजे पण ते प्रश्न विचारतात प्रश्न हे म्हणून ठीक नाही, आहे. तो प्रश्न नाही, नाही फक्त नाही तो नाही, माझा पॉझिटिव्हली. एक मिनिट. माझा मुद्दा आहे, अर्थ थोडाफार वेगळा असू शकतो, पण तो हो हो शब्द हो. तर अस्तित्वात असला पाहिजे ना. आता ह्यानी नवीन बनवला मग. नाही नाही, म्हणजे नाही हो. आहे ते ना. आहे. अहो, आहे म्हणजे काय, जर कुठे आहे तो? गीतेत आहे तर म्हणजे किती जुना आहे हा. मी सांगते तुम्हाला नंतर सर. तर त्याचं एक हिंदी व्हर्जन मिळालंय मला, पाठवू का आपल्या नाही नाही ग्रुपवर? नाही नाही, हो हा, चालेल, एक पाठव ना बाई पण. एक मिनिट. नाही, थांबा जरा. हा, तर इथं दिलेलं आहे. वेगवेगळ्या डिक्शनरी मध्ये लिंक दिसत बघतोय नाही का? मी. हे दिसत नाही का? एक मिनिट जरा. कच्चित म्हणजेच आय होप. हा, असं. मग तेच म्हणते मी, आशा आहे की हा असं, त्याला आशा आहे असं म्हणतोय तो. हा, कच्चित म्हणजे आय होप असंच त्यांनी आपटेच्या डिक्शनरीत आहे. त्या प्रश्नवाचकता, आणि ते कच्चित हे अव्यय हा. आहे. हा, कच्चिन्न. हा, कच्चित न असं. पण मूळ शब्द कच्ची द नाहीये बरं, कच्चित आहे. हा. नाही नाही, कच्चिन कच्चित, कच्चिन. हा, कच्चित तो येतो ना, तो अर्धा. हा. हम्म. हो. आता तर सर हा त्याचा अर्थ 38वा श्लोक कसाच आहे. कच्नो भय विभ्रष्ट छिन्ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो तर मग महाबाहो तिथे त्याचा अर्थ विमूढो काय, ब्रह्म. तिथे त्याचा काय अर्थ दिलेला आहे? आता हा कच्चित नश्यती असा तिन्ही शब्द एकत्र घेऊन नष्ट तर होऊन जात नाही ना, क्वेश्चन मार्क.
म्हणजे प्रश्नार्थकच आहे सर हे. नाही नाही, प्रश्नार्थक नाहीये. हो. ऐका. अ पार्टिकल इम्प्लाइंग विश ऑर डिझायर, ओके, ऑर इंट्रोड्युसिंग अ काइंड ऑफ एन्क्वायरी. म्हणजे असं होईल का असं. पण म्हणजे प्रश्न जरी असला ना तरी ती इच्छा किंवा शंका आहे हा ती अशी. हा, बरोबर. शंका म्हणू शकतो. बरोबर आहे सर. इच्छा किंवा म्हणजे शंका, त्याला बरोबर. तर फक्त तो विचारतो, म्हणजे काही असा प्रश्न प्रॉपरली विचारत नाही की हे आहे का, असं नाही. हम्म. असं तर झालं नाहीये ना, तसं तर झालं नाहीये ना, असं बोलतोय तो हा, प्रत्येक श्लोकामध्ये. बरोबर बरोबर. हम्म. सर म्हणजे 18व्या होपसो. अध्यायात पण हा 2-3 वेळा शब्द आलेला आहे. हम्म. असू दे, नंतर सांगेन मी सर. पुढे जाऊया आपण. नाही नाही, ठीक आहे. आपला उद्देश फक्त कच्चित शब्द काय याचा अर्थ बघण्याशी होता, तो सफल झालाय. ठीक आहे. तर कच्चिद अग्निषु ते युक्तो विधिज्ञो मतिमान ऋजुः हुतंच होष्यमाणंच काले वेदयते सदा. तर इथे ते म्हणजे तव. तव अग्निषु म्हणजे अग्नीत. युक्त हा विधिज्ञ म्हणजे अग्निकार्यात पारंगत असलेले, अग्निशी जोडलेले आणि पारंगत असलेले. मतिमान रुजुहू. मतिमान म्हणजे बुद्धिमान. रुजुहू म्हणजे सरळ. रुजू हे नेहमी सरळ या अर्थाने वापरलं होतं. ज्या मुलींचं नाव रुजुता असतं ना, मी दोघी तिघींना विचारलं होतं, रुजुता, तर तुझा अर्थ काय तुझ्या नावाचा. त्यांना अर्थच सांगायला ना. कोणीतरी म्हणे रुजू म्हणजे नम्र. पण रुजू म्हणजे नम्र नाहीये. रुजू म्हणजे सरळ, सरळ. स्ट्रेट. स्ट्रेट. हा हा एखादी म्हणजे एखादं बोट असतं ना, ते म्हणजे ते रुजू आहे म्हणजे सरळ आहे, आणि वाकडं आहे म्हणजे वक्र आहे. असं रुजू आणि वक्र ह्या दोन अपोजिट गोष्टी. आपल्याला ते म्हणताना वाटतं रुजू म्हणजे काय, नम्र. असं मराठीत रुजू हा शब्द बऱ्याचदा नम्र या अर्थाने चुकीचा समजला जातो, पण तो चुकीचा आहे. तर रुजू म्हणजे सरळ, सदा, ऑलवेज. हुतंच होष्यमाणंच म्हणजे जे द्यायचंय म्हणजे आहुती द्यायची आहे. काले वेद येते क्वचित. तर आय ट्रस्ट द सगॅशियस प्रिस्ट who knows ritual precepts, who is upright and is employed to take care of your sacred fires, informs you always regarding what was offered and what is to be offered as an oblation at an appropriate time. म्हणजे तव अग्निषु युक्त हा विधिज्ञ हा, म्हणजे मतिमान विधिज्ञ असं म्हणूया आपण. मतिमान विधिज्ञ हा, मतिमान रुजुः विधिज्ञ सदा हुतंच होष्यमाणंच सदा काले वेदयते, असं याचं. सदा काले वेदयते. आणि मग त्याला कच्चित लागलं की करतोय ना असं. नुसतं जर कच्चित जर सोडलं तर याचा अन्वय असा होईल, ते तव अग्निषु युक्त मतिमान रुजुः विधिज्ञ सदा हुतंच होष्यमाणंच काले वेद येते. तर इथे किमच्या ऐवजी सांगतो का, तर कच्चित म्हणजे आय होप सो, किंवा असं आहे ना असं. ट्रस्ट ही इन्फॉर्म्स. ते प्रश्न पण नाहीये इथे ऍक्च्युली. असं असं मला वाटतं असं. इथे जे केलेलं आहे ना, ट्रस्ट ही इन्फॉर्म्स, ते बरोबर आहे खरं. मराठी अर्थ काय? मराठी याचा की मला विश्वास आहे, मला अशी आशा आहे की की तुझे मतिमान म्हणजे बुद्धिमान आणि सरळ मार्गी पुरोहित किंवा ऋत्विज म्हणता येईल त्यांना. ऍक्च्युअली ऋत्विज पण ज्याला होता म्हणतात यज्ञकर्माच्या भाषेत. तुझे काय म्हणायचं? होता म्हणजे हवन करणारा. तुझा मला अशी आशा आहे, म्हणजे कच्चित या शब्दाचा अर्थ झाला, मला अशी आशा आहे की तुझा अग्नीत अग्निकार्य करणारा बुद्धिमान आणि सरळ होता, म्हणजे हवन करणारा असं कंसात टाकता येईल. सदा म्हणजे नेहमी. कशाचे हवन केले आणि काय हवन करणार आहे
त्याची माहिती तुला देतो, वेळेवर देतो. काले म्हणजे योग्य वेळी देतो असं. समजलं? मी बोलू तर एक एक मिनिट सर. नक्की लागत आहे सर याचा. काय ते? 18वा अध्याय आहे गीतेचा. काय अर्थच नाही लागला, म्हणजे की काय, म्हणजे ह्याचा काय की मला विश्वास आहे, आशा आहे की तुझा अग्निकार्य करणारा बुद्धिमान आणि ओके. सरळ अर्थ नाही नाही नाही, लागत आहे. हा तर सांगतो याचं बॅकग्राऊंड काय आहे की अं, हा जो भरत जेव्हा आला ना सैन्य घेऊन म्हणजे रामाकडे आला ना, राम वनवासाला निघालेला आहे. रामाला हेही माहिती नाही की त्याचे वडील आहेत की नाही जिवंत. पण भरत कसा काय त्यांना सोडून आला आणि असा एकदम म्हणजे उतरलेल्या चेहऱ्याचा वगैरे, म्हणून तो त्याच्या मनात खूप वेगवेगळ्या शंका दाटून येत आहेत की हे बरोबर आहे का, ते बरोबर आहे का, वडील ठीक आहेत का, आई ठीक आहे का, काही ठीक आहे का, वगैरे वगैरे. तर ते असे तो वेगवेगळे कच्चित म्हणजे मला आशा आहे, अशी मला आशा आहे, अशी मला आशा आहे, असं तो सांगतो. समजलं? आणि रामाच्या मनात अनेक शंका कुशंका उत्पन्न झाल्या. हो, कारण असा भरत का आला सगळं सोडून असं. आणि तो आला आणि धाडकन त्याच्या पायाशी त्यांनी लोटांगण घातलेलं आहे म्हणून ते नक्की काय झालंय असं. हा, तर मग आता आधीच्या सगळ्या श्लोकांमध्ये त्यांनी असंच काय काय विचारलेलं आहे ना, की कच्चित विनय संपन्न कुलपुत्रो बहुश्रुता अनुसूयरनुद्रष्टा सत्कृत असते पुरोहिता, तुझा तो पुरोहित कसा आहे, नंतर कौसल्या सुमित्रा कैकेयी कशा आहेत, नंतर त्याच्या आधी सर पण दशरथ राजा कसा पुरोहिताचं आहे. विचारण्याचा गरज ते काय? झालेलं नाहीये सर, ते होतानाच काल संपला. 8वा राहिलेला आहे अर्थ. हा आणि तुम्ही कश्चित आता शब्द म्हणाला आहे ना ज्ञानेश्वरी गीतेतला 18वा अध्याय आहे ना, त्यात 72व्या श्लोकात दोन्ही ठिकाणी कच्चित शब्द आलेला आहे. अच्छा. कच्चिदेत श्रुतम पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञान सम्मोह प्रणश्यस्ते धनंजय. म्हणजे तो बरोबर कृष्ण विचारतो कच्चित अज्ञान संमोह, म्हणजे तुझं अज्ञान दूर झालं का, तुझा मोह दूर झाला का, तुझा शोक दूर झाला का, असं झाला का, किंवा मला अशी आशा आहे की झाला तो ना दूर किंवा झाला झाला असं. ना, झाला हा. ना हम्म. असं आणि म्हणलेलं आहे त्याला. गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का? आणि हे धनंजया तुझा झाला अज्ञानातून असेल उत्पन्न असं. झालेला मोह नाहीसा झाला का? बरोबर. ती शंका पण दूर ठीक आहे, झाली आपण असं. पुढे जाऊया. आपण कच्चितचा अर्थ आपल्याला कळलेला आहे. त्यामुळे आता मुद्दा तर असा पण आहे एकदा की 8व्याचं 8वा राहिलंय सांगा. म्हणतात. 8व्याचं सांगा एकदा. ठीक आहे, आता 9वा आधी कळला का तुम्हाला, मग 9व्यावरनं 8वा जाऊन मग हो. 10वा जाऊ. हा, 9व्यात नाही काही पण शंका आहे का? हो, शंका अशी आहे की पुरोहिताबद्दल का विचारतोय, म्हणजे त्याच्या मनात नक्की काय आहे? असं आहे की पूर्वीच्या काळी जेव्हा राजे जे होते तर त्यांचं म्हणजे राजपुरोहित जो असायचा तो अगदी त्यांचा अविभाज्य भाग असायचा दरबारातला. आणि त्यांचं सगळं अग्निकार्य करणारं, तो यज्ञसंस्था होती ना पूर्वी, तर यज्ञसंस्था यज्ञ कोण करत असे राजाच्या वतीने, त्यांचा पुरोहित किंवा राजगुरू असा म्हणून. हा. त्या दृष्टी पण राजपुरोहित किंवा वशिष्ठ राजगुरू होते ना. राजगुरू. हो, मग राजगुरू मग काही मग पुरोहित वेगळे असणार कोणतरी, राईट? पुरोहित वेगळे असणार. वसिष्ठ काही ते रोजचं अग्निकार्य करणार नाही. करेक्ट. कसं असतं माहितीये का, की इव्हन नॉर्मल वेदात सुद्धा 3 जण असतात. हा, एक असतो अध्वर्यू, तो यजुर्वेदी ब्राह्मण असतो. नंतर दुसरा असतो ऋत्विक किंवा ऋत्विज. ते आहे ऋग्वेदाच्या ज्या ऋचा म्हणतात त्यांना म्हणतात ऋत्विक. नंतर जो होता आहे तो हवन करणारा, तो हवन करत असतो. नंतर उद्गाता जो असतो तो सामवेदी ब्राह्मण असतो. हा, उद्गाता म्हणजे गायन करणारा. तसे यज्ञात असे 4 ब्राह्मण असतात. आणि अध्वर्यू जो असतो तो म्हणजे सगळ्याचा सूत्रधार, तर तो बहुतेक अथर्ववेदी असतो. तर होता, उद्गाता, नंतर काय सांगितलं मी, अध्वर्यू, ऋत्विक आणि अध्वर्यू, म्हणजे 4 वेदांचे 4 प्रतिनिधी असतात. आणि एक 5वा असतो ब्रह्मा. ब्रह्मा म्हणजे त्याला असं, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणतो ना, म्हणजे दीपालीला वगैरे माहिती असेल
हा की तो काम स्वतः काही करत नाही, पण त्याचं सगळ्यांवर प्रत्येक जण आपापलं काम नीट करतोय की नाही, प्रत्येकाला काम नेमून देणे, यज्ञाविषयी अर्थात. पण म्हणजे काम नेमून देणे आणि कोणालाही काही शंका असेल तर ते त्याला त्याची शंका दूर करणे आणि सगळं व्यवस्थित होतंय की नाही ते बघणे, असा तो ब्रह्मा असं म्हणायचं त्याला. तर तो असायचा यज्ञाचा प्रोजेक्ट मॅनेजर. असे 5 लोक असतात आणि मग यांच्या मदतीला आचार्य आणि उपाचार्य असे असतात, की जे या सगळ्यांना मदत करतात असं. तर अशी ती पूर्ण यज्ञ संस्था, म्हणजे एका यज्ञामध्ये असे प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात असं. तर आता मॅनेजमेंट आपल्या याच्यापासून होती. हा हो हो अगदी म्हटलं अगदी मॅनेजमेंट बरोबर. आपल्याकडे हो हो म्हणजे अगदी पहिल्यापासून होती. नाही म्हणजे डिलिव्हरी लीड्स. सांगतो ना मी आता. ऋग्वेदाच्या ऋचा म्हणणारा फक्त तो ऋत्विकच म्हणणार, तो ऋग्वेदीच असणार. होता जो आहे तो फक्त हवनच करणार, त्याचं काम तेच. म्हणजे नेमून दिलेलं कामच, असं कोणी उठलं काही बोलत बसलं आणि करत बसलं असं नाही. तसं नाही म्हणजे ब्रह्मा आय लाईक द वे यू ड्रॉ द पॅरलल दोन्ही मध्ये. हो, ब्रह्मा म्हणजे जो असायचा म्हणजे यज्ञाचा, तो फक्त एका ठिकाणी बसून सगळं लक्ष ठेवणार, प्रत्येक जण आपापलं काम नीट करतोय की नाही, आणि काही डाऊट आला तर त्याला विचारायचं, मग तो सांगणार असं. ठीक आहे. तर आता इथं हा हा जो 9वा जो श्लोक आहे, हा म्हणजे यज्ञ कार्य आणि अग्निकार्य व्यवस्थित होत आहे की नाही, हा, आणि तुला रोज त्याची माहिती मिळते की नाही. आता उद्या आहुतीला तूप नाहीये, इंधन नाहीये, हे नाहीये, वगैरे वगैरे, म्हणजे थोडक्यात आपल्या इथे यज्ञयाग व्यवस्थित सुरू आहेत की नाही असं त्याला विचारायचं आहे. हा, नंतर त्याच्या आधीचा जो 8वा श्लोक आहे आता तो बघूया. क्वचित विनय संपन्न कुलपुत्रो बहुश्रुता अनुसूयरनुद्रष्टा सत्कृतस्ते पुरोहित. हा, म्हणजे आता कच्चित म्हणजे तोच अर्थ होतोय ना. तर जो विनय संपन्न आहे, म्हणजे विनयशील आहे, कुलपुत्र आहे म्हणजे चांगला कुलीन आहे, बहुश्रुत आहे, सगळी त्याला माहिती आहे, अनुसूयुः म्हणजे ज्याला जो कोणाचा हेवा, म्हणजे जो कोणी त्याचा द्वेष करत नाही, आणि अनुद्रष्टा म्हणजे जो योग्य मंत्रणा देत असतो, हा, किंवा दिशा देत असतो, असा जो पुरोहित आहे. हा, तू तुझा पुरोहित सकृत हा कच्चित, म्हणजे तू त्याला योग्य मान देतोयस ना असं, त्याचं सत्कृत करतोय ना, म्हणजे त्याला योग्य तू की त्याला हकलून देतोय त्याला, म्हणजे कारण हे सगळे लोक असतात हे राज्याला जसं योग्य मंत्रणा देण्यासाठी आवश्यक असतात असं. अनसुयुचं काय सांगितलं सर? असूया म्हणजे हेवा, नाही का. अच्छा, आपण म्हणतो ना हा, एखाद्या असूया असूया. नसलेला. हा हा. तर असूया नसलेला अनसूया म्हणजे ज्याला असूया, आहे. सुयू म्हणजे हा नाही, तो आता अत्री ऋषींची पत्नी होती ना अनसूया, ते अनसूया हो. हे नाव का तिचं, ते असूया असं. हम्म, हम्म. आणि हे शत्रुघ्न होश्यमानंचा असं एक मिनिट, ते होश्यमानंचा अर्थ काय आहे सर त्या 9व्या शम श्लोकातला तेवढा हा, करिष्यमाण म्हणजे काय. करणार असलेला. बरोबर, करिष्यमाण म्हणजे करणारा. करू नाही, इच्छे, भविष्यकाळ. भविष्य काय, करू करिष्य हो. म्हणजे जो करेल तो, म्हणजे जो हा. पुढे चालून जो करणार आहे भविष्यात तो करिष्यमाणा. तसं हा, अच्छा. पठिष्यमाणा म्हणजे जो पुढे अभ्यास करणार आहे तो पठिष्यमाणा. हा, तसंच होष्यमाणा म्हणजे जो हवन करणार आहे. हा, होष्यती किंवा जुहोती, जुह धातूचं हे आहे ते, जुहोती किंवा जुगतिका. होष्यती. हा, हा, तर त्याचं जुगोती. होष्यमाणा, हा, ओके, हवन करणं असं. कळालं. हम्म. आणि ते मग एक याचा अर्थ भूतांचं असा झाला का की आता हुतम हे भूतांश. हुतन हे धातू साधित आहे. त्या जुहोतीच धातू साधित हुतम, हुतहा किंवा हुतम. हा म्हणजे हा, केलंय ना त्यांनी ते म्हणून ते म्हणजे भूतकाळ. हा, म्हणजे हवन केलंय ना. आजचा कालचा यज्ञ कसा झाला, उद्या कसा हा, होणार हा. आहे असं. म्हणजे हुतमच्या होष्यमाणांच्या झालेलं आणि होणार असं. असं. कळालं. कच्चित त्याचा अर्थ असा झाला ना मग की मला विश्वास किंवा आशा आहे की जो
विनय संपन्न आहे किंवा सुरुवातीलाच का तो पुरोहित विनय संपन्न आहे, कुलपुत्र, बहुश्रुत, अनसूया नसणार म्हणजे असूया नसणारा रादर, आणि योग्य दिशा देणारा आहे, असा होईल ना? नाही नाही, तर याचा अन्वय असा की ते ते म्हणजे तव तव विनय संपन्न कुलपुत्र बहुश्रुत अनुसूयु हा अनुद्रष्टा पुरोहित सत्कृत कच्चित, असं सत्कृत कच्चित म्हणजे त्याला तू सत्कृत म्हणजे त्याच्याविषयी तू चांगलं कृत्य करतोय ना, म्हणजे त्याला मान देतोयस ना, असा त्याचा योग्य तो मान ठेवतोयस ना, असं. ओके ओके. एकदा मराठीत सांगा सर. हा, तर तुझा विनय संपन्न कुलीन बहुश्रुत अद्वेष्टा आणि योग्य दिशादर्शक किंवा मार्गदर्शक असा पुरोहिताचा तू मान ठेवतोयस ना, योग्य मान ठेवतोयस ना, किंवा त्याचं चांगलं करतोयस ना. सत्कृता म्हणजे चांगलं चांगलं करतोयस ना, असं. तर बहुश्रुत म्हणजे जाणकार असं आहे ना? हा, बहुश्रुत, श्रुत म्हणजे परत धातू साधित, श्रुत म्हणजे ऐकलेला, म्हणजे आणि बहुश्रुत म्हणजे त्याला खूप माहिती आहे, असं खूप ऐकलेलं आहे ज्यांनी, असं. पूर्वी काय होतं त्या काळामध्ये, ज्ञान हे ऐकण्यानेच प्राप्त व्हायचं, वाचणं हे नव्हतंच. म्हणजे संथा आणि ऐकीव ज्ञान हे श्रुती म्हणजे काय, वेदांना श्रुती का म्हणतात, पण ते ऐकल्यानेच, म्हणजे ऐकूनच, लिहिण्याची पद्धत नव्हती ना, त्यामुळे एखादं ज्ञान प्राप्त तर ग्रंथ वगैरे हा कन्सेप्टच नव्हता ना, ग्रंथ, कॉम्प्युटर, इंटरनेट वगैरे, त्यामुळे जे काय ज्ञान मिळणार ते ऐकूनच मिळणार, श्रुत. तर त्यामुळे बहुश्रुत म्हणजे ज्यांनी खूप काही ऐकलेलं आहे तो, असा बहुश्रुत. समजलं? ह्याचं जे काल इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन जर मी केलं त्याच्यामध्ये आलंय की मला विश्वास आहे की तुम्ही कुलपुरोहिताचा सन्मान करत राहा, जो नम्रतेने संपन्न उच्च कुटुंबात जन्मलेला, धर्मग्रंथाचे ज्ञान असणारा, मत्सर मुक्त आणि आपल्या कर्तव्यासंदर्भात आपल्याला दिशा देऊ शकेल, असा आलाय अर्थ बरोबर त्याचा. बरोबर, साधारण तोच आहे ना आपण आता काढलेला. बरोबर. आता पुढचा 10वा श्लोक बघूया. कच्चित देवान पितृन भृत्यान गुरुन पितृसमानपि वृद्धांश्च तात वैद्यांश्च ब्राह्मणाश्चाभिमन्यसे. तर आता परत हे तात म्हणजे हे बाळा, देवान म्हणजे देवांचा, पितृन म्हणजे पितरांचा, पितृन मातृ नाहीये, पण इथं मातृ का घेतलं मला कळलं नाही. भृत्य म्हणजे सेवकांचा, गुरूंचा, वडिलांसमार असणाऱ्यांचा, नंतर वृद्धांचा, वैद्यांचा आणि ब्राह्मणांचा तू योग्य मान ठेवतोयस ना, असं. समजलं? अभिमन्यसे म्हणजे मान ठेवतो, मन्यसे म्हणजे मान ठेवतो, अभि म्हणजे विशेष, असं. तर हे तात देवान पितृन भृत्यान म्हणजे सेवकांचा, गुरूंचा, पितृसमानांचा, वृद्धांचा, वैद्यांचा, ब्राह्मणांचा तू मान ठेवतोयस ना, असं. ठीक आहे. हो. 11वा श्लोक. विश्वस्त्रवर
संपन्नम अर्थशास्त्र विशारदम पाहिजे बहुतेक हे. विशारदम हा सुधन्वान सुधन्वानम उपाध्यायम कच्चित्वम तात मन्यसे. मग परत हे बाळा इशू अस्त्र वर संपन्नम म्हणजे इशू म्हणजे धनुर्विद्या. हा अस्त्र म्हणजे धनुर्विद्या आणि अस्त्रविद्या यांनी जो वरसंपन्न आहे म्हणजे जे धनुर्विद्या आणि अस्त्रविद्येत पारंगत आहेत अशांचा. नंतर अर्थशास्त्र विशारद म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिस्ट नाही का. नंतर उपाध्याय म्हणजे शिकवणारे. तर उपाध्याय म्हणजे काय संस्कृत मध्ये. गुरु वेगळा आणि उपाध्याय वेगळा. उपाध्याय म्हणजे जो पगारी नोकर जे असतात ना जे पगार घेऊन जे शिकवतात ना त्यांना उपाध्याय म्हणतात. कुठलंही धर्मकार्य वगैरे उपाध्याय म्हणजे पैसा घेऊन जो काम करतो ना त्याला उपाध्याय म्हणतात. आचार्य आणि गुरु यांचा दर्जा म्हणजे ते पैशाची त्यांना अपेक्षा नसते. ते विद्या कधी विकत नाही. पण जे उपाध्याय असतो ना तो उपजीविकेसाठी किंवा पोटपाण्यासाठी चरितार्थासाठी पैसे घेऊन जो नोकरी करून किंवा पैसे घेऊन जो शिकवतो किंवा धर्मकार्य करतो त्याला उपाध्याय म्हणतात. त्यामुळे मला असं कोणी म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं म्हणून सांगतो की मी ना खूप वर्षांपूर्वी श्री श्री रविशंकरांच्या त्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वर्गाला गेलो होतो. तुमच्यापैकी बरेच जणांनी गेले असाल त्याला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या याला माहिती ना. तर ठीक आहे म्हणजे क्लास वगैरे सुदर्शन विद्या वगैरे ते मी सगळं शिकलो वगैरे ते सगळं ठीक होत होतं. पण त्याच्याच बरोबर ना आम्हाला ते आणि तेव्हा त्यांनी त्या काळात तेव्हा किती 20-1 वर्षापूर्वी 25-26 वर्षापूर्वी त्यांनी जवळपास 3,000 रुपये वगैरे घेतले होते 3 दिवसाच्या क्लासचे. आणि ठीक आहे मी पैसे देऊन शिकायचे मी भरले पैसे काही प्रॉब्लेम नाही. आणि मग नंतर मला कळलं की ते सगळ्या लोकांना मग ते काहीतरी वाईट हे मिळालं. पण मग जेव्हा मग ते ना रविशंकरांविषयी ते माहिती सांगायचे अपने गुरु ऐसे वगैरे वगैरे. त्यामुळे खूप असं आम्हाला जरा म्हणजे असं ठीक आहे चांगलं सांगत होते वाईट नाही की बहुत क्षमाशील है दयालु है वगैरे वगैरे. पण मग मी त्यांना प्रश्न विचारला अगर वो आप उनको गुरु कैसे बोल सकते हो अगर हमसे फीस लेते हैं तो फिर वो गुरु कैसे हो गए. पण माझा कन्सेप्ट तेव्हाही क्लिअर होता की गुरु हा पैसा म्हणजे विद्या जो विकतो तो व्यापारी झाला वाणी झाला नाही का. तो गुरु असू शकत नाही का. तर इथं म्हणजे विषय असा निघाला उपाध्याय म्हणजे काय. उपाध्याय आचार्य आणि गुरु याच्यात फरक काय. तर उपाध्याय म्हणजे जो पैसा घेऊन शिकवतो तो उपाध्याय. काय ते मग त्याला त्यांनी उत्तर काय दिलं. त्यांना एवढा कुठे अर्थ माहिती असणार. ते पण पगारी नव्हते ते उपाध्याय होते तिथे शिकवणारे सगळे. ते काय स्वतः रविशंकर नव्हते ना आलेले. त्यांना जेवढं शिकवलेलं असतं त्यांचं तुम्हाला माहिती आहे ना ती अशी त्यांची हे असते जसे ते पूर्वी ते असे चेन मार्केटिंग असतं ना तसं असतं त्यांचं की ते म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगचे क्लासेस जो ऑर्गनाईज करतो त्यापैकी 20% त्यांना फाउंडेशनला पाठवायला लागतात आणि उरलेले ते लोकल सेंटरवाले मग काही जागेचा भाडं काही वगैरे वगैरे असं ते डिस्ट्रीब्यूट करून घेतात. म्हणजे ऍक्च्युली दे ऑल्सो लुक ॲट इट ॲज अ सोर्स ऑफ इन्कम. पण एनिवेज म्हणजे मला त्यांच्या विचारांबद्दल आदरच आहे किंवा त्यांच्या ज्ञानाबद्दल वगैरे. पण त्यांच्या या म्हणजे पैसा घेऊन माझं म्हणणं हरकत नाही. जसे कोचिंग क्लासेस पैसा घेऊन शिकवतात ठीक आहे पण मग तुम्ही त्याला गुरु वगैरे म्हणू नका एवढंच माझं म्हणणं आहे बाकी काही नाही का. सर बाय द वे तुम्ही आता हे म्हणालाच आहात म्हणून सांगते तुम्हाला की हा सद्गुरू वामनराव पै आहेत ना हा म्हणजे आता नाही येते पण हो कर्जतला त्यांचं ज्ञानपीठ आहे आणि हो तिथे म्हणजे असे वेगवेगळे कोर्सेस चालतात म्हणजे अक्षरशः आपण आपल्याला असं बघायचं इथपर्यंत शिकवतात. हो तर ते मात्र पैसे घेत नाही फक्त तिथे कसे तिथे राहून जे 2-2 दिवसांचे कोर्सेस आहेत
तर तिथे ते जेवणाचे आणि राहण्याचे म्हणजे अगदी नॉमिनल घेतात ते, पण फार सुंदर शिकवतात हा. तिथे कोणाला जमलं तर जरूर जा. वेगवेगळे कोर्सेस आहेत, अगदी छोट्या अच्छा. म्हणजे अगदी सुख म्हणजे काय या डेफिनेशन पासून ते अगदी आपण स्वतःला कसं बघायचं हो, किंवा ते आतमध्ये तुमच्या आपल्या आत्म्याला. मंत्रालयातच होते ना ते, मला वाटतं. मग त्यामुळे मंत्रालयात हो, त्यांचे बरेच फायनान्सलाच होते. हो, बरोबर. अनुयायी होते. फायनान्स हा, तेच. डिपार्टमेंट. हो, 30 तेच. पुस्तकं आहेत सर त्यांनी लिहिलेली. हो, नाही ऐकलेलं आहे, मी सुंदर वाचलेली आहे, पण पुस्तक काही आहेत. केलं नाही. हो, हो. हा, परमेश्वर आहे का, म्हणजे नंतर अमृत मंथन वगैरे खूपच सुंदर पुस्तकं आहेत त्यांची ती. मी बरोबर. आहे त्यांच्या शिष्यच आहे. अच्छा. तर ते म्हणजे हम्म, हा, म्हणजे मी तुम्हाला फरक सांगत होतो. उपाध्याय म्हणजे जो हम्म, पैसे घेऊन शिकवतो तो उपाध्याय. आचार्य म्हणजे हम्म. जो स्वतःच त्याचं आचरण, म्हणजे स्वतःच्या आचाराने तो आदर्श असतो, तो आचार्य. हम्म, लक्षात घ्या. म्हणजे गुरु आणि आचार्य याच्यात फरक काय? तर गुरु हा म्हणजे तुम्हाला ज्ञान देणार, पण तो आचारासाठी तो रोल मॉडेल असं नाही. समजलं का? पण आचार्याच्याकडनं ही अपेक्षा असते की तो स्वतःही म्हणजे कसं वागावं, कसं अभ्यास करावा, कशी दिनचर्या कशी असावी वगैरे वगैरे. हा, शिक्षक म्हणजे ही जो रोल मॉडेल आचार्य, पण तो पूर्ण ज्ञानवान असेलच असं नाही. हा, गुरु हा पूर्ण म्हणजे पूर्ण ज्ञान देईल, कशाच्याही अपेक्षा न करता. हा, पण त्यामुळे तो ज्ञानी असेल किंवा हा, पण तो आचार्य असेलच असं नाही. समजलं? आणि उपाध्याय आहे तो त्याचं काम तो व्यवस्थित करेल. म्हणजे जसं आता आपण पूजेला बोलवलं, तर सत्यनारायणची जो पूजा सांगतो त्याला आपण उपाध्याय म्हणतो. आचार्य किंवा गुरु या लायकीचे ते, लायकी म्हणजे त्यांचा तो रोलच नाहीये, असं थोडक्यात म्हणजे. तर हा उपाध्याय, आचार्य, गुरु या तीन मधला फरक तुम्ही समजून घ्या नीट. आपल्याला वाटतं सगळे सारखेच, असं नाही. समजलं ना? सर, या 11चा मराठीत अर्थ काय होतोय? हा. इशू अस्त्र म्हणजे जो धनुर्विद्या आणि शस्त्रविद्या ने संपन्न आहे असे. नंतर जे अर्थशास्त्री आहेत, अर्थशास्त्रात विशारद आहेत, ते जे उपाध्याय म्हणजे उपाध्यायच म्हणूया आपण. नंतर सुधनवान म्हणजे धनवान लोक. हा, असे यांना तू व्यवस्थित मान देतोस ना, असं. सर पण ते नावच दिलंय यात, सुधन्वा नावाचे आचार्य ते उपाध्याय. नाही, चुकीचं आहे ते. हो का? हम्म. वसिष्ठांचा मुलगा पण ओळखायचा पुरोहित. कोणाचा? वसिष्ठांचा राजपुरोहित. हो. आता वरच्या ते याच्यात आहे, ना- 8व्या त्या 9व्या याच्यात इंग्रजीमध्ये सन ऑफ वसिष्ठ. हा, सुधन्वा त्यांचं नाव आहे ते त्या उपाध्यायचं. नाही, पण मग ते सुधनवानम, ते सुधनवानम नाही होणार ना मग ते. म्हणजे सुधनवाला त्यांना द्वितीय त्यांना तू मान देतोय ना, असं. उपाध्यायम आहे ना, द्वितीय आहे ना ती. नाही ना, कसं होईल? ती द्वितीय कशाची द्वितीय? आता रामम जसं होतं तसं सुधन्वानम. नाही ना, तो जो एक पुराणात कॅरेक्टर आहे सुधनवा, पण तो सुधनवान असं नाहीये ना ते नाव. इथे समजलं एक का? भाषांतर आहे कि तो श्रेष्ठ बाणों के प्रयोग तथा मंत्र सहित उत्तम अस्त्रों के प्रयोग के ज्ञान से संपन्न और अर्थशास्त्र के अच्छे पंडित है, उन आचार्य सुधन्वा का क्या तुम समादर करते हो, असं दिलंय त्याने. आय होप यू ट्रीट विथ रिस्पेक्ट सुधनवा हु इज इक्विप. मला वाटत नाही हा हे असं. बघूया आपण. कारण रामाच्या याच्यामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये सुधन्वा हे कॅरेक्टर कधी आधी पण आलेलं नाही, नंतर पण आलेलं नाही. वसिष्ठ ऋषी खूप वेळ आलेले आहेत, विश्वामित्र आलेले आहेत, सुधन्वा नाही कधी आलेला. त्यामुळे मला असं वाटतं की सुधन्वानम हे म्हणजे इथे जसं अर्थशास्त्री, उपाध्याय म्हणजे समाजाचे निरनिराळे हे काय त्याला म्हणतात, भाग आहेत नाही का, असं या अर्थाने वाटतं मला. पण ठीक आहे, आपण
सुधन्वा आपण ठीक ते आहे. धनुर्विद्या वगैरे शिकवत होते का मग काय माहिती रामाच्या वेळेस काय ते धनुर्विद्या शिकवत होते का ते? कोण तुम्ही सुधा म्हणालात तसं त्यांनी यांना अपॉइंट केलं असेल ना की तुम्ही हा शिकवा म्हणून वसिष्ठांनी शिकवण्यासाठी वगैरे. बाणांचं म्हणजे नाही 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 धनुर्विद्या आणि प्रश्न माझा तो नाही आहे. अस्त्रविद्या. पण मग सुधन्वा हे एक नाव आहे. पण मग सुधन्वा नम नम हा कशाचा प्रत्यय आहे? आकारांत ते पुल्लिंगात. उपाध्यायम आहे ना. अच्छा न का आलं माहित नाही पण ते हा उपाध्यायम आहे म्हणून सुधन्वान पाहिजे होतं ते वाम पाहिजे होतं खरं. मग ते सुधन्वाम नाही. आकारांत पुल्लिंगी शब्द फार कमी आहेत आधी. हम्म. 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 पहा तुम्ही नंतर. हम्म. हे मी चालेल. तुम्हाला वाटलं तर आपल्या त्याच्यावर टाकून देते. हे छान आहे सगळं डिटेल दिलंय हिंदीमध्ये हे काय याच श्लोकांचं आहे. आहे का? PDF हो आहे म्हणूनच मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं टाकू का मी. अच्छा मग हिंदीतच टाका ना आहे मग. ते. मग टाका हा ना मग. चालेल ऍक्च्युली हे आताच मग टाकते. तसं मग हे सोपं आहे. म्हणजे हे मी दिलेलं इंग्लिश मधलं आणि ते हिंदीतलं तुमचं करून मग तसं मग तुम्ही पण हे करू शकाल मला वाटतं. नाही का? कारण हे बरंच मोठं आहे ना अजून तसं. तुम्ही एकदा बघा हे बरं. टाकलंय मी आपल्या ग्रुपवर टाकलं मी. हो ना. चालेल. हिंदीतच आहे हे अर्थासहित आहे. हा हा 100वा सर्ग आहे हा अयोध्याकांडाचा. हा हा कुठून काढलं शोधून? मी मगाशीच सरांना म्हटलं लक्षात नाही आलं की सर मी हिंदी टाकू का तुम्हाला मिळालं का की मी एक मिळालेलं टाकू म्हणून तुम्ही म्हणाले नको नको तुम्हाला वाटलं ते डिक्शनरीचं सांगतेय मी शब्दाचं आपल्या. तू हो गुगलवर ना कुठून काढलं शोधून? आहे आता ते रामचरित.in आहे बघा त्यात आहे हो ते. का? अच्छा अच्छा. टाकलंय हे सगळ्यांनाच आहे आपल्या ग्रुपवरच टाकलंय तुम्हालाही. हो हो. डिटेल अर्थ आहे छान दिलाय सुलभा त्यांनी. कुठून तरी शोधून काढते. हुशार आहे ती. मिळालं म्हणून टाकलं. गुड गुड. तुझी मदत होते आम्हाला खूप. नाही, तसं काही नाही मी सरांना ते विचारलं सरांना लक्षात नाही आलं त्यांना वाटलं मी ते हिंदी डिक्शनरीतलं आपलं चाललं होतं ना अर्थ शोधण्याचं म्हणून सर नको म्हटले म्हणून मी थांबले मग. चालेल मग आपण इथं थांबूया आता मला वाटतं. तर हे तुम्ही वाचून पुढचे श्लोक वाचून या तुम्ही. हा आम्ही आणि पण मग वाचतो आणि तुम्ही सांगा मग उद्या. चालेल. बर चालेल. ठीक आहे. चालेल. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. जय गुरु.